सरकारचा चहापानाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्याच्यावरती बहिष्कार टाकलाय। राज्यामध्ये कमिशनखोर आणि बेईमान सरकार आहे असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केलाय। चंदा दो धंदा लो अशी शिंदे सरकारची नीती असल्याची टीका सुद्धा विरोधकांनी केलेली आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न, ड्रग्ज, हिट अँड रनचं प्रकरण, भ्रष्टाचाराचे मुद्दे या सगळ्यावरून आता विरोधी पक्ष हा आक्रमक झालेला दिसतोय। महाराष्ट्रामध्ये सीएए आणि एनआरसीचा कायदा लागू होऊ देणार नाही असा निर्धार सुद्धा विरोधकांनी केलेला आहे। सध्याच्या स्थितीमध्ये आपण कुणालाही या शेतकऱ्याला मदत या सरकारकडून मिळालेली नाही। म्हणूनच आम्ही या सरकारच्या एकूण कारभारावर जर राज्यातील जनतेने ठरवलं की घालवायचं आहे तर अशा सरकारकडे चहा पाण्याला जाण्याला काही औचित्य नाही। कमिशनखोरी 30% पुढे गेलेली आहे। टेंडरबाज आणि कमिशनखोर सरकार म्हणून सरकारातील प्रत्येकाची ओळख या राज्यामध्ये निर्माण झाली आहे। बिना कमिशननं सगळ्या मंत्र्यांनी राज्याच्या प्रमुखापासून दलालांची फौज उभी केली आहे। प्रत्येक माळ्यावर दलालांना स्वतंत्र कक्ष दिले गेलेत आणि तोडपाणी त्या कक्षामध्ये, त्या रूममध्ये ही सर्रास सुरू आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निवडणुकीत मोठी हार पत्करल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही पंतप्रधानांना सांगतील आणि या हमीभावात सुधारणा होईल अशी आमची अपेक्षा होती। पण या दोघांनी मात्र, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे हे यामध्ये दिसते आहे। एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री कृषी मूल्य आणि किंमत आयोगाच्या बैठकीत गेले होते कृषी मूल्याच्या। त्यावेळेस आम्हाला असं वाटत होतं की सोयाबीन आणि कापसाचा मुद्दा ते उपस्थित करतील।